वडवली ए संघाने क्षेत्ररक्षण लावलेले आहे. आता कोळेगाव यंगस्टर संघाचे फलंदाज लवकरच मैदानात पाठवायचे. चला अंपायर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आजचा पहिला डाव सुरू होईल थोड्याच वेळात. मंडप हॅलो 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 मंडप मंडप डेकोरेटरवाल्यांनी कृपया संपर्क साधायचा स्टेजवरती. मंडप डेकोरेटरवाले प्लीज, मंडप डेकोरेटर स्टेजशी संपर्क साधायचा आहे लवकर. जी टी ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती लाईव्ह सुरू आहे. आपलं ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट. चला पहिल्या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी आपले पंच मैदानाचा ताबा घेत आहेत आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रतीक संते आणि परेश पाटील. त्यांना गोलंदाजी करतील अरविंद पाटील वडवली ए संघाकडनं. पाहूया पहिल्या षटकात काय कामगिरी करतायत अरविंद पाटील आपल्या संघासाठी वडवली ए. अरे आमचे कॉमेंटेटर आलेले आहेत. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता तर राजे शिवछत्रपती जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेसचा फटका हवाई हल्ला केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कव्हरच्या दिशेने आलाय हा मोठा लॉफ्टेड हिट. षटकार मिळतील 6 धावा. हॅलो 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 चेक. यंगस्टर कोळेगावच्या अगेन्स्ट फाईट करतो टीम महेंद्र स्मृती वडवली ए संघ. यंगस्टर कोळेगावच्या अगेन्स्ट फाईट करतोय महेंद्र स्मृती वडवली ए संघ. आपण पाहतोय सरी बॅटिंग करतोय टीम यंगस्टर कोळेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय बॉलिंग करतोय महेंद्र स्मृती वडवली ए संघ. आपण पाहतोय डोंबिवली युगातील 2 ताकदवर संघ सदरी मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत.
7 धावा धाव फलकावरती, 6 धावा धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. P1च्या षटकामध्ये गोलंदाज आपण अरविंद पाटील यांना पाहतो आणि सलामीची जोडी प्रतीक संते आणि परेश पाटील. मतेपाडा एंडकडनं वन्स अगेन फुलरलेनचा बॉल, आडवा बॅटनं प्रहार करायचा होता. बॅटची हलकीशी एज लागली आहे. इष्टांच्या मागे स्लिपर गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल एक पडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाखल करीत जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावरती. आज डे नाईट फॉर्मॅट मध्ये आज पहिला दिवस आपण एन्जॉय करताय. जयबोले क्रिकेट मंडळ म्हात्रेपाडा आयोजित प्रकाश जुदातील हे सामने आपण पाहत आहे आणि या स्पर्धेचे आयोजक धनंजय चाळके सर यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आणि भव्यदिव्य असे क्रीडांगण पाहता आपण. या क्रीडांगणावरती पहिला सामना आजच्या दिवसामधली पाहता आपण. यंगस्टर कोळेगावच्या अगेन्स्ट फाईट करतो टीम. हॅलो, यावेळेस आडवा बॅटनं कडवा प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक दमदार मायटी स्ट्रोक. हवाई हल्ला, षटकार. त्यानंतर षटकार, सिंगल, षटकार. प्रत्येकी चेंडूवरती प्रतिहल्ले चढवले गेलेत, परंतु अरविंद पाटील वरती प्रतिहल्ला सध्या तरी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. यंगस्टर कोळेगाव जो प्रथम बॅटिंग करतोय. प्रतीक संतेच्या बॅटमधून एक षटकार, त्यानंतर परेश पाटीलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आहे. वन्स अगेन अरविंद तयार झालाय मात्रेपाडा एंडकडनं. खोलवर टप्पाचा चेंडू खोडून काढला. एक्स्ट्रा कव्हरला दाखवली एक्स्ट्रा पॉवर. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. चेंडूला अडवतील, फेकतील, दरम्यान मिळतील 2 धावा. 2च्या मदतीने संघ पुनश्च जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती. 15 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अरविंद पाटील वरती हल्ला आपण पाहिला. षटकार नंतर 2 धावा आता आल्यात. वन्स अगेन मात्रेपाडा एंडकडनं सज्ज अरविंद पाटील. अखोल टप्प्याचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. फसवा चेंडू फेकला आणि दरम्यानचा इथनं आलाय डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 पहिलं संपन्न झालं आणि 1 षटकाच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 15 या अंकावरती. नयन पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. नहींचा पहिला वार रिवर्सच्या माध्यमातून अलांद कार्पेट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीम मारेशा बाहेर. येतोय चौकार. मिळतील 4 धावा. आता 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि बॅटाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता यंगस्टर कोळेगावच्या अंगेस महेंद्र स्मृती वडवली ए संघ सध्या तरी बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा वेग इथनं थांबावा लागेल, कारण पहिल्या षटकाचा विचार जर केला तर अरविंद पाटीलनं 15 धावा खर्च केल्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये नयन पाटीलवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. म्हणजे आलाय पहिल्या बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 19 अंकावरती. नयन पाटील वन्स अगेन. आणखीन एक रिव्हर्सचा फटका लॉक करायचा होता, पण या चेंडूमध्ये प्रचंड वेग पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहिला, त्यानंतर इष्टचे थोडेसे बीट झाले, परंतु इष्टाच्या मागे प्रोटेक्शन दिले गेलं.
चेंडूची अडवणूक केली गेली म्हणजे हा आलाय दरम्यान डॉट बॉल आणि आता डॉट बॉलला नयन पाटीलनं कमबॅक केलंय का मैदानाच्या आतमध्ये कारण रवीन पाटीलचा पहिला बॉल तटाला त्यानंतर षटकार सिंगल षटकार 2 धावा आणि शेवटचा बॉल डॉट रिवर्सचा फटका आणखीन अटेंड केला लाऊड अपील केली आहे यस पंचांनी ती हाताळली आहे पंचांचं बोट आकाशाकडे विकेटचं पतन पहिला धक्का टीम यंगस्टर कोळेगावला फलंदाज बाद प्रतीक संते बॅक टू पवेलियन हॅलो चेक न्यू बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये प्रणव पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलाय फलंदाजीसाठी वन डाऊनचा फलंदाज प्रणव पाटील 19 धावा धाव फलकावरती तिसरा बॉलवरती नयन पाटीलला विकेट मिळाली म्हणजे इथनं नयन पाटीलनं देखील कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग थांबवलाय कारण पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर डॉट बॉल आणि आता लेग बाईटच्या अपीलमध्ये विकेट मिळाली आहे नयन पाटीलला अखूर टप्प्याचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर अंपायर आमच्यापर्यंत वळतायत आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतायत अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरली जोडली जाईल 20 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट टीम यंगस्टर कोळेगाव बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय पुनर्ष एकदा अंपायर सिग्नल दॅट इज नो बॉल आणि आणखीन एक अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती यस फणसांचा हेलिकॉप्टर इथनं फिरतोय म्हणजे यंगस्टर कोळेगाव संघासाठी इथनं लक फॅक्टर ऑन आहे मेजवानी आहे येणारा बॉल फ्रीट मोठा फटका फ्रीटचा बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतशक तैनात आहेत जोराने वेगाने आले चेंडू एक झाले कंप्लीट दुसरीचा कॉल 2 धावा चित्याच्या सपळाईनं आणि वेगाने कंप्लीट केले जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 ने धावफलक पुढे सरकेल धावफलकाची धावा 23 हॅलो 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 नयन पाटील वन्स अगेन यावेळेस अकुटप्प्याचा बॉल फुलरेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं आता चुकी होणार नाहीये डीपलाय झेल आणि संपला इथनं फलंदाज प्रणव पाटीलचा खेळ विकेटचं पतन विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर आता लागतोय दुसरा झटका यंगस्टर कोळेगाव संघाला धक्का क्रमांक दुसरा टीम कोळेगाव संघाला इथनं लागलाय आणि धावांचा विचार जर केला तर धावसंख्या स्थिर आहे 23 धावा धावफलकावरती आहेत नयन पाटील कमबॅक करताय पहिल्या बॉलवरती चौकार डॉट बॉल विकेट व्हाईट बॉल त्यानंतर नो बॉल 2 धावा आणि आता हा विकेट काय गोलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये यावेळी साकुर्डापाचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केला लाऊड अपील केली गेली आहे परंतु पंचांनी कुठेतरी आपण हाताळली आणि आता षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा टीम यंगस्टर कोळेगाव संघ
भुवन पाटील तिसरे षटक. कोरडप्पाचा बॉल आडवा बॅटनं कडवा प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषा बाहेर ठोकतोय. आलाय सिक्सर. मिळतील 6 धावा. 7च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 29 धावा. GTC ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण मागच्याच महिन्यामध्ये देखील याच क्रीडांगणावरती प्रणव बेडेकर देखील आमच्या समवेत टेक्निकल रूम मध्ये जॉईंट होते. यावेळेस आणखीन एक हवाई हल्ला. यावेळेस चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो आणखीन एक दमदार माइटी हिट षटकार. भुवन पाटील वरचा हल्ला पाहतोय. सलगचे 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकलेत. 12 धावा खर्च करतोय भुवन पाटीलला. इथना लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल, परंतु बॅटर सदर मैदानाच्या आतमध्ये परेश पाटील जो आघाडीला गेला होता आता मात्र पूर्णपणे सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर पंच आमच्यापर्यंत वळतील. दरम्यान अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव बॉल स्कोर कार्ड वरती जोडला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. 36 ऑन बोर्ड. आडवा बॅटनं प्रहार केला. एक्स्ट्रा कव्हरला शतशक तैनात. वेगाने चेंडूवरती ओ हो काय कॅच पकडली आहे. अप्रतिम झेल आणि फलंदाज देखील आता मैदानाच्या बाहेर. फलंदाज परेश पाटील म्हणजे आता आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर. फुलरलेनचा बॉल बॅटची टॉप एज. आणखीन एक फलंदाज विकेट. येस, तिसरं पंचांना रेफर केले गेले. हाईट फॅक्टर बघायचा आहे. येस, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे भूषणजी बाने सर यांना आज आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. येस, फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आउट. विकेट. आणखीन एक धक्का यंगस्टर कोळेगाव संघाला. इथनं आता शुभम मात्रेची विकेट मैदानाच्या आतमध्ये. शून्यावरती विकेट मिळाली आहे गोलंदाज भुवन पाटीलला. कारण भुवन पाटीलचा विचार जर केला तर पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार पाहिले, त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता सलगचा दुसरा विकेट. म्हणजे आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती भुवन पाटील देखील आहे. नक्कीच टीम नेक्स्ट सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला साबेच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम नेवालीपाडा. तर दोन्ही संघाने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल.
ओम पाटील वन्स अगेन कोळवा टप्पाचा चेंडू समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे लॉंगॉनला आणि चेंडूची अडवणूक केली गेली आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता सिंगलच्या मध्ये धावसंख्येमध्ये देखील वाढ होताना पाहतो आपण. 37 धावा फलकावरती 37. 4 विकेट महत्वाचे गमावलेत. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल त्याला फेकून दिलाय. हवाई हल्ला चेंडू सीमा पार येतो. आणखीन एक दर्जेदार हाय हँडसम मायटी स्ट्रोक षटकार. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि आता भुवन पाटीलने देखील चांगले कमबॅक केलं होतं परंतु शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि यातनं आता 3 षटकांचा वाजवी खेळ देखील संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती लागल्यात बघा. इथनं अद्याप धावांचा वेग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जरी विकेट येत असले तरी पण धावा बनतायत परंतु इथनं महेंद्र स्पोर्ट वडवली ए संघाला इथनं कमबॅक देखील करणं गरजेचं आहे. 4 ते 5 षटकामध्ये कदाचित 60 ते 70 धावा जर बनल्या तर कदाचित इथनं डोकेदुखी वाढेल टीम वडवली ए संघाच्या फलंदाजीची. कारण यंगस्टर कोळेगाव संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेक सारे गोलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतात आणि 4थ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज आता आलाय. यावेळेस स्टंपपुल करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु दरम्यान पहिला बॉल इथनं आलाय डॉट. म्हणजे आता अरविंद पाटील वन्स अगेन आलाय. म्हणजे सेकंड स्पेल अतुल सांगेट कोट्यातील 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. तरी पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या तरी सुद्धा संघनायकाने जिम्मेदारी इथनं दाखवली आहे. विश्वास दाखवलाय कारण अरविंद पाटीलला 4थ्या षटकामध्ये येताना पाहतोय आपण. यावेळेस आणखीन एक वेगवान परफ्यूम डिलिव्हरी. अगदी चेंडू पडल्यानंतर नाकाच्या जवळून खेळपट्टीचा आस्वाद देणारा हा चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर एकमेकाच्या हातामध्ये विसावतोय आणि दरम्यानचा हाई बॉल इथनं आलाय डॉट. म्हणजे अरविंद पाटीलने इथनं कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये. तरी पहिलं षटक अरविंद पाटीलचं 15 धावा खर्च केल्या तरी सुद्धा संघनायकांनी भरोसा दाखवला कारण अरविंद पाटीलकडे ती क्षमता आहे धावा थांबवण्याची. यावेळेस आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन. फुलरलिनचा बॉल फी मध्ये फटका एक्झिटिव्ह आला तर कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील फेकतील तद्यापि सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 44. मॅजिकल इक्वेशन पाहता आपण. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4थं षटक प्रगती पथावर आहे आणि अरविंद पाटील मात्र आता इथनं धावांचा वेग थांबवलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रिव्हर्सचा फटका आल्यानंतर खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर पॅडवरती आदळलाय परंतु एक बायच्या स्वरूपात सिंगल एक पडली गेली आहे. पंचांकडे अपील देण्यात आली होती परंतु पंचांनी चेंडूची लाईन पाहिली. कदाचित चेंडू अतिरिक्त बाउन्स होताना पाहिला त्यानंतर आपल्या निर्णयावरती ठामपणे उभे आहेत आणि त्यानंतर आला इथनं म्हणजे सिंगल. यावरचा चेंडू आडव्या बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत वळतील दरम्यान आलाय व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 46 अंकावरती. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्वार्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टर कोळेगावच्या अगेन्स्ट महेंद्र स्मृती वडवली ए संघ आपण पाहतोय. यावेळेचा फटका मिस टायमिंग झेलची संधी. चेंडू नोमान्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 धावा एकवडल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 48 अंकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 विकेट जरी महत्वाचे गमवले असले तरी धावांचा वेग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण 48 धावा इथनं धावफलकावरती लागल्यात आणि इथनं अरविंद पाटील इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केला. चेंडू बराच काल हवेमध्ये
क्षेत्ररक्षक मिड विकेटचा सरकलाय, चेंडू खाली आलाय, चेंडू नो मास लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. तद्यापि या धावा मिळतील, 2 धावा मिळत आहेत. कदाचित अरविंद पाटील थोडेसे नाराज असतील, कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलोय. पण इथनं मिळाले जीवनदान आणि इथनं 4 षटकांचा खेळ देखील संपला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 50 या अंकावरती टीम यंगस्टर कोळेगाव संघ. स्लॉगरचं षटक डेट ओव्हर मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती भूषण पाटील वरती आता विश्वास दाखवलाय. स्लॉगरचं षटक आहे, डेट ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनताना पाहिल्यात. पण इथनं धावा बनतील का, कारण 50 धावा 50 कंप्लीट झाली आहे. टीम कोळेगाव संघाचं इथनं अद्याप किती धावा बनतील, किती धावांवरती टार्गेट सेट केलं जाईल याचं उत्तर अद्याप मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील पहिला बॉल मात्र एंडकडनं पुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता चुकी होणार नाहीये. डिप्लाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का यंगस्टर कोळेगाव संघाला, विकेटचं पतन. तिसरं पंच देखील आता धनंजय चाळके सर मैदानाच्या आतमध्ये आलेत, कारण पहिल्या बॉलवरती भूषण पाटीलला मिळाले विकेट. निहाल पाटीलची विकेट, निहालची बॅटमध्ये देखील एक षटकार आपण पाहिला. आणि आता डेट ओव्हर मध्ये भूषण पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण पहिल्या बॉलवरती विकेट आहे. नवीन बॅट्समन शंकर संते, पोलरलिनचा बॉल आडवा बॅटनं प्रहार केलाय, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने थोडेसे फंबल, एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव इथनं वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 ने धाव फलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 52 52 धावा. यावेळेसचा बॉल स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवतायत भूषण पाटीलने. इथनं मात्र आता डेट ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतंय. पॅटर्न पॅडच्या संपर्कात चेंडू येऊन देत नाहीयेत, कारण भूषण पाटीलला देखील ठाऊक असेल की कदाचित 60 ते 65 धावाचं टार्गेट जर टीम यंगस्टर कोळेगावनं सेट केलं तर कदाचित इथनं संघर्ष करावा लागेल. यावेळेस चेंडूची लाईन पाहायला मिळेल आपल्याला. व्हाईट बॉल, लेगस्टिकच्या बाहेर असलेला चेंडू अंपायर आमच्यापर्यंत वळतील आणि दरम्यान आलाय व्हाईट बॉल, म्हणजे अतिरिक्त धाव स्कोअर कार्डवरती जोडली जाईल. भूषण पाटील 5व्या षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करतायत आणि पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 धावा, डॉट बॉल आणि हा आता व्हाईट बॉल. कोरडप्प्याचा बॉल आडवा बॅटनं प्रहार केलाय, चेंडू आल्यानंतर कार्पेट चाललाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने थोडेसे फंबल, एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल देखील आहे आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. 2च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय. 55 55 धावा.
4 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय. येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत का चौकार येतात षटकार या बॉलवरती पाहायला मिळेल का, कारण 60 ते 65 धावा देखील बनवाव्या लागतील. यावेळेस चेंडू प्रचंड वेग, भन्नाट वेग या चेंडूमध्ये पाहिला आपण. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान आला इथनं हा डॉट बॉल. यावेळेचा चेंडू व्ही मध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर वेगाने आले डायरेक्ट हिट आणि 2 धावा इथनं कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीनं 5 षटकांचा सामना इथनं संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 57 या अंकावरती. आणि आता इथनं विजयासाठी बनवायचे आहेत महेंद्र स्मृती वडवली ए संघाला 58 धावा. चला टीम नेवाळीपाडा आणि साबेचे कॅप्टन आपण या टॉस साठी, कारण प्रत्येकी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. साबे आणि नेवाळीपाडा दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपण दुसऱ्या लढतीचा टॉस करू.
पूर्वार्ध संपलाय आणि आता इथं उत्तरदाता झाली आहे सुरुवात आणि दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवा, चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा आणि इथनं दोन्ही ऑफिशियल पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिथनं पंचांचा येतो, इथनं ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती मॅनेटेड पॉवर प्लेच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये शंकर संते गोलंदाजी मार्कवरती म्हात्रेपाडा एंड कडनं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद पाटील आणि भुवन पाटील अशी आपण जोडी पाहताय. पंचांचा ग्रीन सिग्नल. इथनं मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल शंकर संते म्हात्रेपाडा एंड कडनं. पहिला बॉल अक्रॉस द लाईनने खेळतायत. समोरच्या दिशेनं डाऊनवरती क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इकवडले. सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालाय. सिंगलच्या मदतीने धावफलक खुलं झालाय. 1 अंकावरती महेंद्र स्मृती वडवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम यंगस्टर कोळेगाव संघ. 58चं लक्ष्य आहे. 58 धावा इथनं डिफेन्स होतील का, 58 धावा इथनं चेस होतील का, असा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये देखील अद्याप सुरू आहे. कारण दोन्ही संघ एकाच कॅलिब्रेचे आहेत, एकाच ताकदीचे दोन्ही संघ आहेत, एकाच विभागातील दोन्ही संघ आहेत. यावेळेस फुलरलेनचा आडव्या बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि लांगांवरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती तत्परी मिळतील या 2 धावा. सेकंड बॉल वरती 2 धावा. मॅनेटरी पॉवर पे P1 मैदानाच्या आतमध्ये शंकर संते हाताळतोय. वन्स अगेन तयार झाला म्हात्रेपाडा एंडकडनं. यावेळी हलकीशी बॅटची टॉपेज आणि चेंडूची अडवणूक केली गेली. तत्परती 1 धाव मिळेल. सिंगल डबलला आता इथनं प्राधान्य दिले गेले. सिंगलच्या मध्ये धावसंख्या फक्त 4 अंकावरती. मॅनेटरी पॉवर पे P1 मैदानाच्या आतमध्ये सूर्य पहिला बॉलवरती सिंगल, त्यानंतर 2 धावा आणि आता इथनं ही सिंगल आली आहे. म्हणजे शंकर संते मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज शंकर संते करतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा बॉल फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी होणार नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल आणि इथनं संपलाय फलंदाज अरविंद पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम महेंद्र स्मृती वडवले संघाला. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. इथनं आता नवीन बॅट्समन आता धावखेळाचा फलंदाज नयन पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. शंकर संतेला विकेट मिळाली आहे. म्हणजे आता इथनं स्प्रेशर धडपण आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल टीम यंगस्टर कोळेगाव संघ. सध्या तरी या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आणि यावेळेस व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धाव जोडली देखील जाईल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 1 ने पुढे सकेल 5 या अंकावरती. 58 धावा इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत. 58चा पाठरा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेट नंबर 1 देखील आली आहे मैदानाच्या आतमध्ये. शंकर वन्स अगेन यावेळेस रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु पाठांपाठचा संपर्क नाहीये. म्हणजे इथनं आलाय हा डॉट बॉल. मॅनेटेड पॉवर पे P1 मैदानाच्या सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण तिसक्यात घेण्याच्या बाहेर पाहताय. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्यानंतर लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. बॅटची टॉपेज आहे, परंतु इथनं षटक क्रमांक पहिलं संपन्न होतं P1चं. मॅनेटेड पॉवर पेचं P1चं पहिलं षटक समाप्त आणि शंकर संतेचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा खर्च केला 5 धावा
आणि टीम महेंद्र स्मृती वडवली संघ 5च्या अंकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. शुभम म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये बैठक शॉट आणि विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती मिळाली विकेट आणि फलंदाजीतनं होईल भुवन पाटील. आता आघाडीची आणि सलामीची जोडी तंबूच्या अस्ताला इथनं आली आहे विकेट भुवन पाटीलची. धक्का क्रमांक दुसरा टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. पहिल्या बॉलवरती विकेट. धक्का क्रमांक दुसरा. आता नवीन बॅट्समन भूषण पाटील चौथ्या क्रमांकावरती आलाय. पहिलं षटक अरविंद पाटीलचं. त्यानंतर आघाडीला देखील अरविंद पाटील आला होता. यावेळेस चेंडू हलक्याच्या ड्राईव्ह करतायत. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू आल्यानंतर कार्पेट चाललाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. येतो हा पहिला दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार. आता चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 9 या अंकावरती. मराठी पॉवर प्ले सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं 3 षटरक्षक 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहता आपण. एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑनला आहे. त्यानंतर एक डीप मिडी विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि दरम्यान इथं आता आला हा डॉट बॉल. चौकारचं उत्तर गोलंदाज शुभम म्हात्रेनं आता डॉट बॉलनं दिलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल. 3 क्षेत्ररक्षक 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहता आपण. मिड विकेटला एक लॉंग ऑनला एक एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. वन्स अगेन चिंचवली यांकडनं गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस रिव्हर्सचा फटका अटेन्स करायचा होता परंतु धावा अद्याप बनल्या नाहीये. तिथनं धावा बनणं तेवढे गरजेचं आहे कारण 58 धावा आपण इथनं चेस करता आणि ज्या प्रकारची धावगती टीम वडवली संघाला हवी होती ती धावगती इथनं मिळाली नाहीये. परंतु गोलंदाजी ही लेंथ वरती होती. वारंवार गुडलाइन्सचा वापर करतायत गोलंदाज. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. यावेळेस आणखीन एक फटका. मोठा फटका लवकरचा प्रयत्न आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. चेंडू गुडलाइन स्पॉटवरनं पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि इथनं दरम्यान हाई बॉल इथनं आलाय डॉट. म्हणजे सलगचे 3 चेंडू इथनं डॉट आलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी शुभम म्हात्रे P2 मध्ये करतायत. यावेळेस सॉफ्टने फटका ड्राईव्ह केला डीप पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पार. या षटकातील आलाय दुसरा चौकार आणि 2 षटकांचा इथनं वाजवी खेळ देखील संपलाय. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा टीम महेंद्र स्मृती वडवली संघाच्या.
तिसरं षटक शंकर संते सेकंड स्पेल. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथनं झाली आहे मिस्टेक आणि कॅच देखील सुटलाय आणि चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. आलाय. येस डिसिजन पेंडिंग आहे. यावेळेचा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये झेलची संधी आहे परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरनं वेगाने चेंडूवरती आणि सिंगल. आणि शंकर संते सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 विकेट आणि आता इथनं देखील पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर ही सिंगल म्हणजे 5 धावा आल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धावा इथनं अद्याप बनल्या आहेत. अद्याप इक्वेशन आपण पाहू शकता. आमच्या 16 चेंडू आणि बनवायच्या विजयासाठी 40 धावा. अद्याप 16 चेंडू 40 धावेची गरज आहे टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. शंकर संते वन्स अगेन मात्रेपाडा एंड कडनं. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा बाहेर चाललाय. षटकार. यावेळेसचा फटका आणि फटक्यामध्ये देखील पॉवर एक्स्ट्रा कव्हरला दाखवली. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक दर्जेदार माइटी हिट फलंदाज भूषण पाटीलच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. चौदा चेंडू आणि आता 28 धावेची गरज आहे. बघा प्रत्येकी बॉलवरती सामना जवळ येत चाललाय कारण 16 चेंडू मध्ये 40 धावेची गरज होती परंतु सलगचे 2 मोठे फटके 2 षटकार त्या 12 धावा आणि आता शंकर संतेवरती प्रतिहल्ला. कारण पहिल्या षटकामध्ये शंकर संतेने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु आता इथं थोडेसे मागे ठरतायत कारण तबल विचार जर केला तर 15 धावा या 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू 4 धावा 15 धावा खर्च केल्या 4 चेंडू मागे. शंकर संते इथनं कमबॅक करणं गरजेचं आहे कारण भूषण पाटील फायर आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एक फुलर लेनचा बॉल. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल. एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरी देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनच्या मधील संघ आता जाऊन पोहोचलाय 32 अंकावरती 32. तेरा मध्ये 26 निर्णायक बॉल आहे. आणखीन एक प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतो दर्जेदार माइटी हिट ठोकळा एवन कॉलनीचा भूषण पाटीलच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. बारा मध्ये 20 धावा बनवायच्यात आणि शंकर संतेवरती हा हल्ला तब्बल शंकर संतेचा विचार जर केला 2 षटक शंकर संतेने हाताळत आणि 30 धावा खर्च करत एक महत्वाचा विकेट देखील मिळवलाय. परंतु हा षटक निर्णायक होता कारण शुभम म्हात्रेने देखील सेकंड स्पेल मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. धावांचा वेग थांबवला होता परंतु इथनं शंकर संतेच्या षटकामध्ये विचार जर केला तर 3 षटकार 1 चौकार
पाहायला मिळाल्या. तब्बल 25 धावा या षटकामध्ये आल्यात, म्हणजे इथनं खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर भूषण पाटीलचं हे आक्रमण आपण पाहताय. भूषण पाटीलचा विचार जर केला तर वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 28 धाव्यांवरती खेळतोय भूषण पाटील. सध्या तरी भूषण पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये, कारण भूषण पाटीलच्या विकेटकडे लक्ष दिलं गेलं जाईल. कारण भूषण पाटील सदरी मैदानाच्या आतमध्ये सेट्स बॅट्समन आहे, कारण 4थ्या क्रमांकावरती आला होता आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांच्या माध्यमातून ही बॅटिंग हवी असते आणि ती बॅटिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा बॅटमधनं बनवल्यात भूषण पाटीलनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी केली आहे. भूषण पाटीलनं 7 धावा खर्च करते एक महत्वाचा विकेट देखील मिळाला होता. तर नवीन यावेळेचा फटका आडव्या बॅटने लॉक केलाय समोरच्या दिशेने. व्ही मध्ये फटका एक्झिटिव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. नयन पाटील आणि भूषण पाटील अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. नयन पाटील 3ऱ्या क्रमांकावरती, भूषण पाटील 4थ्या क्रमांकावरती. नयन पाटीलच्या बॅटमध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला. दोन्ही बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत. इथनं कोळेगावच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढली आहे, कारण विकेट येणं गरजेचं आहे. नेहाल पाटील 4थ्या षटकामध्ये आता. यावेळेचा चेंडू इथनं लाईन पाहावी लागेल. यस, जगदीश दुधकर सर आमच्यापर्यंत वळतील आणि इथनं व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 41 धावा टीम महेंद्र स्मृती वडवली संघाच्या. वडवली म्हटलं तर अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपण पाहता. यावेळेचा चेंडू प्रचंड वेग, भन्नाट वेग या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स या चेंडूमध्ये पाहिला आपण, व्हेरिएशन पाहिलं आणि दरम्यानचा इथनं आलाय डॉट बॉल. म्हणजे इथनं आता गोलंदाज नेहाल पाटीलनं कमबॅक केलं आणि आता 10 मध्ये बनवायच्या विजयासाठी 17 धावा. 10 मध्ये 17 विजयासाठी बनवायच्या टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. आणि तो यंगस्टर कोळेगाव देखील हा सामना सोडायला तयार नाहीये, कारण मागचं 3रं षटक कोण विसरेल. शंकर संतेचं तब्बल 25 धावा खर्च केल्या. हाही बॉल सुरेख आहे आणि लेंथवरती बॉल आहे, कारण लेंथवरती गोलंदाजी कराल तर वारंवार चांगल्या प्रकारची गोलंदाजी कराल, कारण व्हेरिएशन देखील करणं गरजेचं असतं. कारण प्रत्येकी बॉलवरती व्हेरिएशन कराल. अप्पर कट, लेग कट, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, फुलर लेन, वाईड यॉर्करचा प्रयत्न करा. तसे संघ अडचणीत आहे. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने आडव्या बॅटनं प्रहार केला. आल्यानंतर कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि 2 धावांनी डायरेक्ट हिटनं दिली गेली आहे, परंतु फ्लॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफली पोहोचलेत, म्हणजे या मिळतील 2 धावा आणि आता 2च्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल. 43 धावा आणि आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 15 धावा. सामना अद्याप बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा, दोन्ही संघ हा सामना कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण हाय व्होल्टेज सामना आहे. हृदयाची टोके वाढवणारा सामना आहे, कारण इथनं जो सामना संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील, परंतु इथनं जो सामना गमवेल त्या संघाला मात्र स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. नेहाल पाटील वन्स अगेन. यावेळेस चेंडू दिशा पाहावी लागेल. ICC नियम क्रमांक 22 दर्शवतात आमच्यापर्यंत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. आता इक्वेशन बदलेल. आता 13 मध्ये 8 चेंडू मध्ये बनवायच्यात 14 धावा. इक्वेशन पाहता आपण 8 मध्ये 14 विजयासाठी अद्याप बनवायच्यात टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. यंगस्टर कोळेगाव देखील फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका लॉक करण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, परंतु नेहाल पाटील आता इथनं भरोसा दाखवतात, कारण संगणकाने का भरोसा माझ्यावरती दाखवला त्याचं उत्तर नेहाल पाटील मैदानाच्या आतमध्ये देत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय नेहाल पाटील. यंगस्टर कोळेगाव संघाचा. यंगस्टर कोळेगाव म्हटला तर अनेक सारे यंगस्टर या संघामध्ये आपण पाहताय आणि खासकर आज बबलू पाटील उपस्थित नाही आहेत. आज बबलू पाटीलची कमी मात्र इथं पाहायला मिळते आपल्याला. यावेळेचा फटका, मोठा फटका लॉक केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत आणि इथनं 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथनं
4 षटकांचा खेळ देखील संपला आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 46. आता इथे विजयासाठी बनवायच्या 6 मध्ये 12 धावा. 6 मध्ये 12 धावा बनवायच्या विजयासाठी टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. सहा मध्ये विजयासाठी 12 धावा. इथनं 12 धावा डिफेन्स होतील का? कारण यंगस्टर कोळेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग करतोय. कारण 6 मध्ये 12 विजयासाठी बनवायच्या टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला का 6 धावा 12 धावा इथनं डिफेन्स करेल टीम कोळेगाव संघ? प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण सेट्स बॅट्समन पाहताय नयन पाटील आणि भूषण पाटील यांना पाहतो. तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. कारण भूषण पाटील 28 धावांवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये आता विजयासाठी 12 धावा. आता इथनं चला दोन्ही संघ स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. आणि आता मात्रेपाडा एंड कडनं शेवटचं षटक प्रणव पाटील. डेटोर स्लॉगरचं षटक आहे. हाणामारीचं षटक. पहिला बॉल अक्रॉस द लाईनने खेळताय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडेसे फंबल. फक्त सिंगल. एका धाव मिळाली नाहीये. येस म्हणजे इथनं आता दडपण आणि टॉट बॉल म्हणजे भूषण पाटीलकडे ही क्षमता आहे. कदाचित भूषण पाटील हा सामना फिनिश करेल का असं उत्तर देखील मिळणं गरजेचं आहे. कारण हवेच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फलंदाजी करायची आहे. आता हवेचा वेग देखील आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहताय. जशी फ्रंट लाईट ऑन होईल त्यानंतर सामन्यामध्ये मजा निर्माण होईल आपल्याला. कारण डे नाईट फॉर्मॅट आहे. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. आता झेलची संधी निर्माण झाली आहे. परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल आणि मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी दिलगिरी नाराजी व्यक्त करतायत भूषण पाटील. पॅट चेक करतायत. कदाचित साऊंड असा आला होता की कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2च्या मदतीने आता इक्वेशन बदलेल. आता 4 मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 10 धावा. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 58चं लक्ष्य आणि आता 4 मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. निर्णायक षटक हाताळतोय प्रणव पाटील मैदानाच्या आतमध्ये. मैदान के अंदर जोश का जुनून होता है तो आखिरी गेंद तक लढने वाला ही इतिहास बनाता है प्रणव पाटील. वन्स अगेन यावेळेस बॅटची टॉपेज आणि ज्या विकेटची गरज होती तो भूषण पाटील. सेट्स बॅट्समन आता मैदानाच्या बाहेर आलाय. विकेटचं पतन आणि मोठा धक्का टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. तिसरा धक्का भूषण पाटील. बॅक टू पवेलियन. निर्णायक षटक आहे. इथनं इथे आज बनवेल का प्रणव पाटील हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. कारण आली आहे विकेट. यावेळेसचा चेंडू पॅटची टॉपेज लागते. क्षेत्रशक्ती ते तैनात आहे. तिथनं
चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. थोडेसे फंबल नक्कीच पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या अटेम्प्टमध्ये चेंडू अडवला आणि इथनं आलाय डॉट बॉल. प्रणव पाटील मैदानाच्या आतमध्ये प्रभावित होत आहे, कारण 4 चेंडू प्रणव पाटीलने हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. आता विजयासाठी 2 चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. एक षटकार एक चौकार देखील हा सामना विजयी करून देईल टीम महेंद्र स्मृती वडवली संघाला. परंतु यंगस्टर कोळेगाव संघ सध्या तरी चांगल्या स्थितीत आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण 2 चेंडू आणि इथनं आता 10 धावा. निर्णायक बॉल आहे. एकदा प्रणव पाटीलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण प्रणव पाटीलने चांगली कामगिरी केली आहे. तब्बल 12 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, लेंथवरती गोलंदाजी. अकरू टप्प्याचा बॉल, चेंडू बराच काळ हवेमध्ये. एसटी रक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु मिसफिल्ड होती, थोडीशी कॅच ड्रॉप होती आणि जीवनदान देखील मिळत आहे. परंतु हा सामना आता पूर्णपणे एका बाजूने झुकलाय. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी इधर. गणेश, आम्ही अनेक सारे सामने पाहिलेत, एका चेंडूमध्ये 12 धावा देखील होताना पाहिल्यात, परंतु म्हणून मगाशीच म्हटलं की सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. एका चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होताना पाहिली आहे, एका चेंडूमध्ये 6 धावा बनताना पाहिल्यात, एका षटकामध्ये 1 धाव डिफेन्स होताना पाहिली आहे. पण इथं प्रणव पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण सेट्स बॅट्समन भूषण पाटीलची विकेट आणि त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम राहिलाय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत एक महत्वाचा विकेट, म्हणजे इथनं प्रणव पाटीलनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि आता विजयासाठी 9 धावेची गरज आहे. निर्णायक बॉल आहे प्रणव पाटीलचा. इथनं प्रणव पाटीलचा इतिहास लिहिला जाईल या वाहिनीवरती, कारण एक चेंडू आणि आता इथं बनायचे 9 धावा. अकरू टप्प्याचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथनं 12 धावा डिफेन्स केल्यात टीम यंगस्टर कोळेगाव संघाने. इथनं सामना देखील जिंकलाय यंगस्टर कोळेगाव संघ. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम महेंद्र स्मृती वडवली संघ आपण सर्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तर आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.